आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में महाविकास अघाड़ी ने एसटी के किराया वृद्धि के खिलाफ किया विरोध प्रदर्शन। राज्य में एसटी महामंडल के लाभदायक होने के बावजूद गठबंधन सरकार ने किराए में 14.95% की वृद्धि की। इस निर्णय से जनता में तीव्र असंतोष निर्माण हुआ क्योंकि इससे आम यात्रियों पर वित्तीय बोझ बढ़ गया। महाविकास आघाड़ी की ओर से ठाणे में धरना प्रदर्शन किया गया। ठाणे शहर महाविकास आघाड़ी के नेतृत्व में खोपट एसटी बस स्टैंड के सामने सुबह 11 बजे विरोध प्रदर्शन शुरू हुआ। इस दौरान महागठबंधन सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की गई। किराया वृद्धि तुरंत वापस लो, आम आदमी को लूटने वाली सरकार, हाय हाय जैसे नारे पूरे इलाके में गूंज रहे थे। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। प्रधानमंत्री जागे व्हा, युती सरकार जागे व्हा, युती सरकार जागे व्हा, भाडे दरवाढ कमी झालीच पाहिजे। एसटीची 15% भाडेवाढ केली आहे। ही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे। एकीकडे उत्पन्नाची साधनं कमी होत असताना गोरगरीब मात्र भरडले जात आहेत। एसटीचा वापर गावखेड्यामध्ये खूप प्रमाणात होत असतो। आपली एसटीची परिस्थिती काय आहे हे काल जेव्हा आपले मंत्री प्रताप सरनाईकजी हे कर्नाटकला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की महाराष्ट्राची एसटी कुठल्या अवस्थेत आहे। आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे। म्हणजे नोकरशाह किती मुजोर झाले आहेत। मंत्र्याच्या फाईलवर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे। उद्या विधानसभेत उत्तरं मंत्र्याला द्यायची आहेत। टीकेचा धनी हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे। त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी, तो त्याचा अधिकार आहे। मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे, आपण पुढे येऊन त्वरित रद्द करावी। तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालंय। त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये 1000% घोटाळा आहे, 1000%। बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट 200 रुपयाला मिळते ती इथे 800 रुपयाला देणार आहेत। हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही, हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलंय। ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा 2 कंपन्यांना दिलेलं आहे। या टेंडरमध्ये आणि भाडेवाढीमध्ये झालेला जो अन्याय आहे, भाडेवाढीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला, हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी। असं त्यांचं म्हणणं की 3 वर्ष भाडेवाढ झाली होती आणि लाडकी बहीण असेल या अर्ध तिकीट ज्येष्ठांना केलं, या ज्येष्ठांना फ्री केलं, कुठे फरक पडलेला? भाडेवाढ झाली नाही म्हणून भाडेवाढ करणार काय? 15% उत्पन्न वाढलंय का महाराष्ट्रातल्या लोकांचं? 15%च्या चुकांमुळे जर एसटीवरती बोज पडत असेल ते आम्हाला सांगू नका ना की भाडेवाढ काय ते उभा राहतो ना। या गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे। 15% भाडेवाढ परवडणारी नाही, प्रश्न विचार। बजेट सादर या बजेटमध्ये हे बजेट आपल्यासाठी नाहीच आहे, हे बजेट बिहारसाठी आहे, आपल्यासाठी थोडी आहे। निवडणुका बघता बजेट त्यासाठी देण्यात निवडणुका बीजेपी 365 दिवस 24 तास फक्त निवडणुकीच्या याच्यावर असते। उद्या जर नागालँड मेघालयाला निवडणुका लागल्या आणि बजेटची नागालँड आणि मेघालयासाठी देशाचं बजेट होत नाही, ते निवडणुकींचा विचार करत असते। तर सोलापूरकरांनी ज्या त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत। त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे काल, मी स्वतः बोललेलो आहे, आव्हाड साहेब पण बोललेले आहेत, राजीव विचारे पण बोलले। ते म्हणाले की मी यायच्या आधी हा निर्णय झालेला आहे, कारण का मुख्यमंत्र्यांची सही असावी लागते, एवढं घाई गर्दीत होत नाही। त्याच्यासाठी अर्थ मंत्रालय वगैरे सगळ्याचं अप्रुव्हल लागतं, परंतु आम्ही त्यांना 100% निवेदन देणार। पण मला वाटत नाही त्यांच्या हातात आहे, ते कठपुतली आहेत। त्यांना केवळ हे मंत्रिपद दिलेलं आहे, तुम्ही गप्प बसा, हे मंत्रिपद दिलंय, त्यांच्या हातात काही नाही, सगळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे आणि अजितदादांच्या
कमी झाल्यानंतर त्याच्याबद्दल हा? पुढचं पुढचं आंदोलन आझाद मैदानावर. आमच्या नेत्यांनी आम्हाला दिशा द्यावी, आम्ही आझाद मैदानावर घेऊ. ठाणे महाविकास आघाडी आझाद मैदानावर पोहोचेल, दिल्लीपर्यंत पोहोचेल.